आज संध्याकाळी रेडी राहा, आज जायचं, आज आपल्याला विषय करायचा आहे. हा आज जाऊ रात्री करून टाकू त्याचा विषय. करून टाकू उद्या आपलं बी नाव. अरे नुसतं बोलून काय होत नसतं, करून पण दाखवा काहीतरी. बघतो संध्याकाळी, आम्हाला बी नाव करायचं गुन्हेगारीत. काल रात्री विनाकारण मारल्या आवेला, आज घालवायचंच त्याला. अरे हा, गुन्हेगारी क्षेत्रात जर नाव करायचंय ना तर एखादा मर्डर करावाच लागतो, त्याशिवाय नाव नाही होणार मार्केटमध्ये. अरे काय पोरांनो, कुणाला गुन्हेगारीत नाव करायचे? होय, तुला काय करायचंय? ए अडे, अरे त्याला काय म्हणू नको, तो पण लय मोठा गुन्हेगार होता. आत्ता कुठं त्याने सोडून दिलं सगळं. अरे तुम्हाला माहिती का, भाऊनी 7-8 वर्ष जेलमध्ये काढलेत. अरे भाऊ, तुला तर लय अनुभव असेल जेलमधला, आम्हाला पण सांग ना 2 गोष्टी, आम्ही पण जाणार आता जेलमध्ये. आईला तुम्हाला बी गुन्हेगार व्हायचंय का? सरक जरा, बसू दे मला, सरक. मित्रांनो, आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना ते तुम्हाला पटणार नाही, पण हे गुन्हेगारी जगातलं तुम्हाला मी आज सत्य सांगतो. मित्रांनो ऐका ना, सगळ्यात आधी आहे ना तुमच्या डोक्यातलं जे गुन्हेगार बनायचं आणि जेलमध्ये जायचं जे स्वप्न आहे ना ते आधी काढून टाका. कारण मी पण जेव्हा तुमच्या वयाचं होतो ना तेव्हा माझं पण गरम रक्त होतं आणि मी 2-4 माझ्या मित्रांचं ऐकून चुकीचं पाऊल उचललं आणि त्या एका चुकीच्या पावलामुळं माझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आता तुम्हाला वाटतंय जेलमध्ये जायचं म्हणजे लय मजा असती, पण हे खरं तुम्हाला कुठलाच गुन्हेगार तुम्हाला खरं सांगत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, जेलमध्ये आहे ना कुत्र्यापेक्षा पण खराब अवस्था आपली झालेली असते. म्हणजे आपल्याला कोणच विचारत नाही. आणि जे लोक तुम्हाला आता म्हणतात ना तुम्ही ह्याचा मर्डर करा, तुम्ही याची भांडणं करा, त्याची भांडणं करा, तुम्ही जेव्हा जेलमध्ये जाता ना तेव्हा त्यातला एक पण तुम्हाला सोडवायला येत नाही. तुम्हाला सोडवायला ना तुमचे आईबापच प्रयत्न करतात आणि तुम्हाला सोडवायच्या नादात ते स्वतःनी जेवढं पण कमवलेलं असतं ना सगळं घालून टाकतात. माझ्याबरोबर पण असंच झालं. माझ्या रागाच्या भरात माझ्या हातून जो मारला गेला होता ना तो पण त्यांचा एकुलता एकच होता आणि त्या मुलाच्या आईबापांचा तळतळाट पण मला लागला. आणि जेव्हा मी जेलमध्ये होतो ना तेव्हा मला सोडवण्यासाठी माझे वडील कर्जबाजारी झाले आणि त्या कर्जामुळं माझे वडील पण वारले. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य हेच आहे की गुन्हेगारी करून कुणाचंच चांगलं झालं नाही. आणि तुम्हाला जर तुमचं नाव करायचं आहे ना तर तुम्ही काहीतरी चांगलं काम करा ना. असं काय नाही आहे की गुन्हेगारी केल्यावरच तुमचं नाव होणार आहे. तुम्ही जर एखादी चांगलं काम केलं, एखाद्या खेळामध्ये जर तुम्ही यश मिळवलं तरी पण तुमचं नाव होणार आहे. आजकाल आहे ना किती मोठा गुन्हेगार असू द्या, पोलीस प्रशासन आहे ना कुणाला सुट्टी देत नाही, लक्षात ठेवा. आणि गुन्हेगार किती जरी मोठा असला ना तर त्याचा शेवट हा वाईटच असतो. माझी सर्व तरुण पिढीला हात जोडून विनंती आहे की ह्या गुन्हेगारी विश्वाकडं कुणीच वळू नका. कारण गुन्हेगारीचा शेवट हा वाईटच असतो आणि तुमचा एक चुकीचा निर्णय तुमचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकतं. लक्षात ठेवा.